नमस्कार, मी पूनम मॅकेडिस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांनी तळेगाव येथे आयोजित मावळ भूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमालेचा समारोप करताना भारत निर्विवाद विश्वगुरू आहे असं मत व्यक्त केले। ज्ञाननिर्मितीच्या क्षेत्रात भारतातील तरुण संशोधकांमुळे आमूलाग्र बदल होत आहेत। आपल्या देशात नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहेत। यामुळे भारताची अर्थव्यवस्था 2047 पर्यंत 25 लाख कोटी होणार आहे। निरगुडकर असे म्हटले, भारताची संस्कृती आणि परंपरा ही जगाला दिशा देणारी आहे। भारताने जगाला अनेक महान ऋषीमुनी, संत, विचारवंत, कलाकार, वैज्ञानिक दिलेत। भारताला पुन्हा विश्वगुरू बनण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रपणे प्रयत्न करायला हवेत। दे दी हमें आजादी बिना खड़ग बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल। मला आश्चर्यच वाटायला लागलं की या व्यतिरिक्त कोणीच काहीच केलं नाही। या व्यक्तीच्या अतुल्य योगदानाबद्दल काही शंकाच नाही, त्यांच्या राष्ट्रपिता असण्याबद्दलही काही शंका नाही, ते गौरवान्वितच आहेत। पण मी जेव्हा इतिहास डोळसपणे पाहायला लागलो, तुमच्या वयाचा असताना मी शेकडो तास लायब्ररीत काढलेले आहेत। अँड फ्रेंड्स, इफ आय रिअली वॉन्ट टू बी टफ विथ यू, आचार्य अत्र्यांनी चालू केलेल्या या महाविद्यालयात आचार्य अत्र्यांच्या गाजलेल्या 3 अग्रलेखांची शीर्षकं सांगणं असं मी सांगितलं तर तुमची अवस्था काय होईल याची कल्पना आहे मला, म्हणून मी ते विचारत नाही। त्यांच्या 3 पुस्तकांची नावही विचारित नाही। याचं कारण करेचं पाणी आणि झेंडूची फुले हे सोडलं तर तिसरं नाव तुम्हाला आठवणार नाही याची कल्पना। किंवा सर्व समाजामध्ये त्यांनी उत्तम काम केलं आहे। सरांना आपण सर्वजण ओळखतोच। कमालीची शिस्त, सदैव नाविन्याचा ध्यास, तल्लख बुद्धिमत्ता, हजरजबाबी वृत्ती आणि बोलण्याची व समोरच्या व्यक्तीला समजवण्याची कला असलेलं एक अतिशय नामवंत व्यक्तिमत्व म्हणजे उदयजी निरगुडकर सर असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। टाटा गोदरेज यासारख्या मोठ्या कंपनीमध्ये 20 वर्षाहून अधिक वर्ष IT तज्ज्ञ म्हणून सरांनी कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलं आहे। त्याचबरोबर BPO असेल किंवा शिक्षण क्षेत्रामधल्या वेगवेगळ्या संस्था असतील त्या ठिकाणी देखील उत्तम पद्धतीनं नेतृत्व केलं आहे। सध्या नॅशनल हायड्रो पॉवर कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड जे आहे त्या कंपनीच्या माध्यमातून संचालकपदी म्हणून सर शासनाची जबाबदारी त्या ठिकाणी स्वीकारत आहेत। आणि ही कंपनी जी आहे जलविद्युत मंडळ हे जे आहे त्या मंडळाचं सर्व काम आणि शासनाची सर्व धुरा सरांच्या माध्यमातून उत्तम पद्धतीने कार्य सुरू आहे। आदरणीय डॉक्टर उदयजी निरगुडकरांचं की आज तुम्ही इथनं घरी जाताना तुमचं मन पुढचे 10 वर्ष प्रफुल्लित राहील एवढं ताजंतवानं होऊन तुम्ही जाणार आहात याची मला गॅरंटी आहे। 2047चा भारत कसा असेल तो तर विषय ते आपल्याला सांगतील। त्यांची वक्तृत्व शैली, त्यांचं ज्ञान, त्यांचे संदर्भ, रेफरन्स, मराठी भाषेवरचं प्रभुत्व, त्यांच्या जगातल्या सर्व भाषांचं समजण्याचं सामर्थ्य आणि इंग्रजीवरचं प्रभुत्व हे जगत विख्यात आहे। त्यांचं वाचन, त्यांनी केलेलं काम आणि कुठल्याही विषयावरती त्यांची असलेली हातोटी हे अतिशय महत्त्वाची आहे। आणि अध्यक्षीय भाषणामध्ये मला बोलताना असं आत्मविश्वासानं सांगावं लागतं की आज मी खरोखर भाग्यवान आहे की यांच्या कार्यक्रमाला मी अध्यक्ष म्हणून आहे, पण मी बसून ऐकणार आहे। कारण दरवेळेला त्यांचं भाषण ऐकत असतो, त्यांचे विचार ऐकत असतो, पण आज एका वेगळ्या विषयावरती मी ऐकणार आहे। नमस्कार, 3D न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। 3D न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर 3D न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे। तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या 3D न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा।